धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होताना दिसत आहेत। आता मी सध्या उभा आहे तेरणा मध्यम प्रकल्पात। तेरणा मध्यम प्रकल्पाची परिस्थिती तुम्ही पाहू शकता। धरण अगदी कोरडं ठाक पडलंय। या धरणात फक्त आता अर्धा टक्के पाणी साठा शिल्लक आहे। या धरण आणि या परिसरात 487 मिलीमीटर पाऊस पडला होता। त्यामुळे या धरणात थोडंसं पाणी आलं होतं, परंतु आता या उन्हाळ्यामुळे पूर्ण धरण हे कोरडे ठाक पडलेलं आहे। आणि ही धरण कोरडे ठाक पडण्याची 5वी वेळ आहे। कारण यापूर्वी 2003 साली, 2012 साली, 2015 साली आणि 2019 साली असंच धरण कोरडं पडलं होतं। आणि या 2023 सालात सुद्धा आता हे धरण कोरडं पडण्याची शक्यता आहे। आणि तुम्ही पाहू शकता की आता फक्त या धरणात अर्धा टक्के पाणी साठा आहे। तुम्ही पाहू शकता आता इथं शंख शिंपले आणि आता काटे आणि कुपाळ अशी दिसत आहे। आणि या धरणातील चित्रामुळं खेडेगावाला आणि धाराशिव शहराला पाणी पुरवठा केला जात होता। मात्र आता इथून पाणी पुरवठा बंद होतो की काय असं चिन्ह आहे। आणि आता हंडाभर पाण्यासाठी लोकांना एक किलोमीटर अशी पायपीट करावी लागत आहे। काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, ढोकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।